ही घरातून पळून जाणार होती। बाबा काय म्हणतात ते खरंय? उत्तर दे, हे खरंय का? हो, तुम्ही निवडलेला साळगावकरच माझ्यासाठी बेस्ट मुलगा असणार आहे। म्हणूनच बाबा मी लग्नासाठी तयार आहे। ती का खोटं बोलली माझ्याशी? अशी काय गरज होती? मी जरा आलेच हा। घरून निघताना किंवा माझ्याशी फोनवर बोलताना तिच्या डोळ्यात आणि आवाजात खोटेपणाचा लवलेश देखील नव्हता। मग असं खोटं बोलून कुठे गेली असेल ती? घरी पण सांगता येत नाहीये। कानमिंदे मंडळी घरी असेपर्यंत त्यांना कळलं तर उगाच बोबाटा करतील आणि आमचीच लाज जाईल। चायनीज भेळ। इंद्रा, पोटात आता कावळे नुसते ओरडत नाहीयेत, असे डान्स करायला लागले आहेत। खा 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 खा। एक मिनिट, हे नाही खायचंय। ओ मॅडम, जाम भूक लागली, खाऊ द्या। सत्तू सर, हे जंक फूड आहे, अजिबात खायचं नाहीये। मी तुमच्यासाठी टिफिन आणलाय, तो खा। एक मिनिट, ये लेके जाओ, घेऊन जाए। हो, आलू पराठे। इंदिरा, वहिनीच्या हातचे आलू पराठे। मॅडम, आजपासून चायनीज आउट, वहिनी इन। पण मॅडम, माझ्यासाठी डबा नाही आणला? आपल्यासाठी। आपल्यासाठी? मॅडम, आम्हाला असं डब्बा वगैरे आणण्याची सवय नाहीये। जिथे भूक लागेल आम्ही तिथेच काहीतरी खाऊन घेतो। मग आता सवय करून घ्या, कारण हे जंक फूड फार वाईट आहे, खराब होते त्यांनी तब्येत। इंद्रा, वहिनींचा हुकूम आहे, आता पाळावंच लागणार। घ्या। चांगल्या सवयी अशा लावाव्या लागतात। मॅडम, इंदिरा आजपासून जंक फूड अजिबात खाणार नाही आणि कोणाला खाऊही देणार नाही। रोज यांचं पोट प्रेमानेच भरणार आहे ना, की वेगळ्या डबा आणायची गरजच लागणार नाही। Pare re ba pa, ni sa re
गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मन सा सा दे परे रे म प ग मन सा सा दे परे रे म प ग नि सारे ग प दे म प ग रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे सत्तू तुझी ड्रेसिंग साठी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे ना? हा जा तू डॉक्टरकडे जाऊन ये, आपण रिकव्हरी पॉइंटला भेटू डायरेक्ट. आलो मी. हो इथे भाताच्या वड्या पडल्या थंड होऊन आणि आमटीचं पिठलं झालं आटून, तरी देशपांडे सरांचा अजून काही पत्ता नाही. बरं मी काय म्हणते, अशा वेळेला एखादा फोन ठेवायचा ना जवळ आपल्या, म्हणजे फोन करून विचारता येतं तुम्ही जेवायला येणार आहात की आम्ही जेवून घेऊ म्हणून. नाहीतर काय, उगीच लोक ताटकळत बसतात अशी अनिश्चितता असली की. त्यात चंदूची बातमी. आई बाबांनी निदान एक फोन तरी करायला हवा होता ग. हो ना ग, तुझ्या सासरच्या मंडळींना असं ताटकळत ठेवावं लागतंय, मलाही अवघडल्यासारखं होतंय. ताईला घेऊन येतो म्हणून सांगून गेलेत, अजून आले नाही. तर शाळेतही आज काही महत्वाचं काम नाहीये, बँकेत गेले असतील, नाही बुक सगळे घरीच आहेत ना. काय मम्मा चल आपण बाहेर जेवायला जाऊ. अहो चला. अहो अहो नयनराव, असं भरल्या ताटावरनं उठून जाऊ नका ना. आई ताट भरलेलं असलं ना तरी थंड झालंय ते. आम्हाला असलं चालत नाही. हवा तर विचारा शलाकाला. मला वाटलं आज शलाकाचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी कधी स्पेशल असेल. अहो स्पेशलच केलंय, श्रीखंडपुरीचा बेत आहे. कोणता बेत? वाट बघून बघून वातड झालेल्या पुऱ्या आणि मरगळलेलं श्रीखंड. आम्हाला काही नकोय त्यातलं, तुम्हीच खाते. नयनचे पप्पा. हो हा हा हो. मुलगी माहित नाही, बघूया. कोण पाहिजे? नटवरलाल तुम्हीच का? हा 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 मिस नटवर. SP बँकेतून आलोय. तुमचे काही लोनचे हप्ते बाकी आहेत, ते घ्यायचे. आत येऊ का? नाही नाही नाही, आत कशाला, आत नाही यायचं. तुम्ही गार्डन मध्ये थांबा, माझा माणूस कॅश घेऊन येईल. किती पैसे राहिलेत? 1,40,000.
1 लाख ठीक आहे, तुम्ही गार्डन मध्ये थांबा, माणूस येईल पैसे द्यायला. पण तुमचं आधार कार्ड लागेल. कशाला पाहिजे आधार कार्ड? चला निघा, ते काय मिळणार वगैरे नाही. आपण व्हेरिफिकेशन तर करायला लागेल ना. हे बघा, व्हेरिफिकेशन वगैरे काय होणार नाही. तुम्ही पैसे घ्या आणि फुटा. चला निघा खाली, माणूस येईल माझा. अहो सर. इट्स ओके मॅडम, इट्स ओके. या इंग्रजी. या मॅडम. थँक्यू सर, नो प्रॉब्लेम. हा या ना. थँक्यू सर. हा रामसिंग, पब्लो, पकड़ा ना. सत्तू मॅडम, पकड़ पकड़ जरा, सोडो बाबा. पकड़ पकड़. बघ रे, कुठे आहे का? बघ बघ कुठे आहे का? चला तिकडे बघूयात. कसे हे बघा भावांनो, तुमच्या शेठने पैसे नसते दिले ना तरी चाललं असतं, पण हे असले धंदे आता काय तुमच्या शेठचं खरं नाही. नाही, मजा बघाच तुम्ही. हॅलो, पोलीस स्टेशन. घेऊन जा रे याला. थँक्स इंद्रजीत साहेब. मला या रॅकेटची माहिती होती, पण लोकेशन सापडत नव्हतं. आज तुमच्यामुळे पळवून आणल्या मुलींची इज्जत वाचली. आताच आपला प्रजासत्ताक दिन येऊन गेला. देशातील नागरिकांनी असेच आपले कर्तव्य बजावले तर असे कितीतरी गुन्हे टाळता येतील. मॅडम, या सगळ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जा आणि यांची स्टेटमेंट घ्या. इंद्रजीत साहेब, थँक्स पुन्हा एकदा.
नमस्कार साहेब. हा नमस्कार. एक तक्रार करायची होती. माझी मुलगी 2 दिवसापासून बेपत्ता आहे. हो लिमके, ऐकलं का? मुलगी मिसिंग कंप्लेंट. अजून एका लपड्याची केस आली. तक्रार लिहून घेताय ना? बसा बसा, घेतो लिहून. बसा. त्याला साहेबांनी बोलवले, आलोच मी. बोलत तुम्हाला. इंद्राजी, तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलं त्या मुलींना सोडून. निघूया. बोला, काय तक्रार आहे? माझी मुलगी 2 दिवसापासून बेपत्ता आहे. अहो काका, तिचं काय नाव ठेवलं असेल ना, ते सांगा. काकांची मुलगी असं लिहू का मी तक्रारीत? तिचं नाव सांगा ना. तुम्ही शिकल्या सवरलेले लोक असं का करता? नाव सांगा तिचं. नाव तानिका मनोहर देशपांडे. तानिका देशपांडे. वय? साधारण 24. वेट, हाईट? 5 उंची. वजन साधारण 50. पळून बिळून तर गेली नाही ना? बाहेर काही लपडं बिपडं? तोंड सांभाळून बोला तुम्ही. एका सभ्य घरातली मुलगी आहे ती, लक्षात घ्या. आणि माझी मुलगी अशी कधीच पळून जाणार नाही. अहो काका, ह्या हल्लीच्या पोरींचं कसं आहे तुम्हाला माहित नाही हो. घरी काहीच कळून देत नाहीत. कोणत्याही पोरांचा हात धरून पळून जातात हो पोरी. आलतुगिरी नुसती. हो, पण माझी मुलगी तशी नाहीये. आणि एका सभ्य माणसाशी कसं बोलावं हे कळत नाही का तुम्हाला? काय ही भाषा तुमची? आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जनतेचे सेवक आहात. हे असं बोलणं शोभत नाही तुम्हाला. अहो काका, आम्ही फक्त आमची प्रोसिजर करतोय. काय पोरगी पळून गेली असेल ना, तर आम्ही डायरेक्ट मुलाच्या घरी जातो. 90% केस तिथं सुटतात बघा. बरं काका, तिचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे होता का? अहो सर, मी जे काही केलं ते सच्च्या प्रेमासाठी केलं. आता समजा तुम्हाला तुमचं सच्चं प्रेम नाही मिळालं, तिच्यासोबत लग्न लावू नाही दिलं, तर तुमची पण सटकणार नाही का? काय झालं काका? नाही, तिला कोणी मित्र नाही. तिला काय ड्रग्सचा वगैरे नाद होता का? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काय माझी मुलगी वाया गेलेली वाटते का? बॉयफ्रेंड काय, ड्रग्स काय? तुम्हाला मुलगी आहे ना, मग तुम्ही असं वागतात तिच्याशी? मलाच काहीतरी करायला हवं, काहीला शोधायलाच हवं.